राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविणारे दूरदृष्टी असलेले कणखर नेतृत्व हरपल्याने राज्याची मोठी हानी झाली. स्पष्ट वक्तेपणा व परखड बोलणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने वाळकी येथे झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत स्वर्गीय अजितदादांना ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. स्पष्ट वक्तेपणाबद्दल अजितदादा ओळखले जात. काम होणार असेल तर हो, नाही तर नाही असे परखड बोलणारे अजितदादांनी सर्वसामान्यांची नाळ जोडली होती. अजित पवार यांच्या जाण्याने केवळ एक नेता नाही तर आपुलकीचा माणूस हरपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, सरपंच शरद बोठे, पेन्शनर्स संघटनेचे अध्यक्ष रमाकांत बोठे, विद्यालयाचे उपप्राचार्य भरत कासार, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे मोहनराव बोठे, सामाजिक कार्यकर्ते आशिष कासार यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या राजकीय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्याचं महत्व थोडंसं कमी वाटतं, परंतु माणूस आपल्यातून गेल्यानंतर खरं आपल्याला त्याची जाणीव, त्याची उणीव या ठिकाणी भासायला वेळ आपल्याला त्याची गहीर लागते. आता आशिष दादा म्हटले की त्यांचं सोशल फाउंडेशन माध्यमातून सुद्धा खूप मोठं काम होतं. असा नेता होता नाही की ज्या नेत्याला 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद या राज्याचं लाभलं. 91-90 पासून त्यांनी या ठिकाणी राज्यसभेवर गेले, त्यानंतर 7-8 वेळेस विधानसभेवर प्रतिनिधित्व केलं. आणि असा नेता आपण पाहतो की त्या दिवशी की हा राजकारण हे नुसतं जवळचं पाहण्यासारखं नाही, तर याच्यात अतिशय चांगलं आणि सातत्याने काम केलं तरच माणूस राजकारणात इतक्या कमी वयात सुद्धा दादांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, स्वतःचे आमदार निवडून आणले, स्वतः या ठिकाणी खासदार निवडून आणले आणि आज राज्यात 2 नंबर 3 नंबरचा पक्ष असलेले अशा अजितदादा आपल्यात नाहीत. ही खरं मनाला पटतच नाही. कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गाणगापूरला होतो आणि अचानक अशी बातमी आली, माणसाला असं वाटलं की कोणीतरी आपलं चेष्टा करतंय, खोटं बोलतंय. कारण शक्यच नाही की दादा एवढे गाईत काम करणारा, कुठलं दुखणं नाही, माणसाला कसला आजार नाही. सकाळी तर दादा आपण 6ला तर फील्डवर असायचे सगळं त्यांच्या. रात्री किती जरी उशीर झाला तरी दादा त्यांच्या कुठल्या ना कुठल्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक फील्डवर या ठिकाणी दादा उपस्थित राहायचे. आणि त्या दिवशी असं 8:30-9:45 दरम्यान त्या ठिकाणी असं कळालं की परंतु शेवटी नियतीपुढं माणसाचं कोणाचं काही चालत नाही. आपण सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्या परिवारासह आपल्या राज्याला दुःख झालेलं आहे. हे कुठल्या परिवारावर दुःख नाही, आपण सर्वजण या ठिकाणी आज दादांच्या या दुःखात सहभागी होण्यासाठी त्या पवार परिवाराच्या या ठिकाणी दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पवार कुटुंबाला या ठिकाणी दुःखाच्या सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने आलो. आज आपला बाजार होता, परंतु सर्वच जण त्यांनी त्यांच्या जीवनावर, त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचं या ठिकाणी काम केलं आहे. त्यांचं जीवन, त्यांची राजकीय कारकीर्द इतकी मोठी आहे की असं 2 मिनिटात 5 मिनिटात बोलून सांगणं ते होणार नाही. अजितदादा हे 5ला पहाटे उठायचे, रात्री झोपायला किती उशीर झाला, मिटिंग असेल किंवा काही कुठं त्यांचा दौरा असेल, त्या दौऱ्यातून येऊन ते पहाटे 5ला उठायचे. 6 वाजता अध्यक्षांनी सांगितलं असतं त्यानुसार ते पहाटे 6ला तयार होऊन फील्डवर असायचे किंवा त्यांच्या ऑफिसवर असायचे किंवा कुठं काही विकास काम चालू असेल त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता त्या ठिकाणी जायचे. अधिकाऱ्यांच्या आधी दादा त्या ठिकाणी पोहोचलेले असायचे. असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं. सदैव ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ते तत्पर असायचे. त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प आपल्या राज्याचा सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर त्या ठिकाणी भर दिलेला आपण आत्तापर्यंत पाहिलेला आहे. आपल्या राज्याचे जवळ 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्या ठिकाणी त्यांनी मिळवला होता. मला नाही वाटत की इथून पुढं कोणी असं 6 वेळा उपमुख्यमंत्री होईल किंवा 11 वेळा अर्थसंकल्प सादर करील अशी शक्यता कमीच आहे. या ठिकाणी दादांबद्दल सांगायचं म्हटलं तर खूप गोष्टी आहेत. खूप आता आपला काही एवढा जवळचा संबंध नव्हता, पण ऐकण्यातून त्यांची कामाची शैली,
एखादा अर्ज किंवा एखादा तोंडी जरी विषय एखाद्या नागरिकांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी चालता जरी त्यांना कुठं सांगितलं, सभेत सांगितला किंवा कुठं त्यांचा दौरा असेल त्या ठिकाणी सांगितला आणि त्यांचा प्रश्न ज्या विभागात असेल त्या विभागाची जेव्हा मिटिंग असेल त्या मिटिंगमध्ये आठवणीने दादा तो प्रश्न घ्यायचे, त्या माणसाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं काय झालं आणि तो प्रश्न सुटल का नाही का सोडला गेलाय हे त्या माणसाला पत्राद्वारे किंवा त्यांच्या ऑफिसवरून फोनद्वारे कळवलं जायचं की तुमचा असा प्रश्न होता, तो सुटलेला आहे किंवा नसन सुटत त्याचे स्पष्ट सांगायचे की तुझा प्रश्न सुटणार नाही, तुझं हे काम होणार नाही असं या ठिकाणी स्पष्टोक्त असणारे दादा या ठिकाणी 28 तारखेला आपल्यातून गेलेले आहेत. संपूर्ण त्यांच्या पवार कुटुंबियांना तर एक मोठं दुःख झालं जाईल, परंतु एक महाराष्ट्रावर या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. असं अचानकपणे जाणं या ठिकाणी कोणालाही पचनी पडणार नाही, परंतु नियतीचा हा एक भाग आहे. त्याला जन्माला आल्यावर हा मृत्यू अटळ आहे, परंतु हा इतक्या लवकर मृत्यू हा पण काही चांगला नाही. या ठिकाणी आपल्या आजीदादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं एक मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. एक काम करणारा नेता आपल्यातून गेलेला आहे. मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने, बाळकी ग्रामपंचायतच्या वतीने, आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण. जनरल बॉडी सदस्य तथा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. रयतची हानी तर झालेलीच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्य हा अजितदादांच्या असणाऱ्या विकासापासून पोरका झालेला आहे. अनेक गोष्टींमध्ये अजितदादांचा सिंहाचा असा वाटा होता. प्रत्येक गोष्ट धडाडीने करणारे ते कार्यकर्ते होते आणि अगदी सर्वसामान्य माणूस जो आहे, महाराष्ट्र राज्य असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरीलही असणारे जे लोक आहेत त्यांना अजितदादा आपल्यातलेच वाटायचे, आपलेच वाटायचे आणि अशा प्रकारचं यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोकराव बोठे, प्रीतम म्हस्के, अरुण नाईक, लालासाहेब गायकवाड, सेवा संस्थेचे अध्यक्ष सोपानराव कासार, सेवा संस्थेचे सचिव आशुतोष गावखरे, विठ्ठल सुपेकर, जानकू म्हस्के, रामभाऊ कासार, पंडित आप्पा बोठे, सूरज गोरे, राजेंद्र तांबे, विठ्ठलराव बोठे, संजय घोडके, सुनील बोठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.